नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. मंगळवार दिनांक 26 मे 2026 पासून अचानकपणे वीज वितरण कंपनीकडून कोल्हापूर जिल्ह्यातील शेती पंपाची लाईट 2 तास कपात करण्यात आली आहे. सध्या पेरणीचा हंगाम सुरू आहे. तसेच प्रचंड उष्णतेमुळे पिके देखील होरपळून जाऊ लागली आहेत. अगोदरच शेतमाल उत्पादन खर्च प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. त्यातच आपल्या वीज वितरण कंपनीने 8 तास मिळणारी वीज मंगळवारपासून 2 तास कपात करून केवळ 6 तास वीज सुरू केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यांच्या संयमाचा बांध सुटत चालला आहे. वर्षभर कष्ट करून पिकवलेली पिके पाण्याअभावी डोळ्यादेखत करपलेली पाहून शेतकऱ्यांच्या मनामध्ये वीज वितरण कंपनीविरोधात संताप व्यक्त होत आहे. कष्ट करून घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाला अगोदरच दर मिळत नाही. अशातच शासनाने वीज तुटवड्याचे कारण सांगून वीज कपात करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. सर्व जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांची लाईट कपात न करता आपण उद्योगधंद्याची लाईट कपात करावी. शेवटी शेतकऱ्याने पिकवलेले धान्य खाऊनच आपल्यासह सर्व नागरिकांची भूक भागत आहे. कारखान्यातील निर्माण होणाऱ्या उत्पादनामुळे आपले पोट भरत नाही याची जाणीव ठेवून आपण तात्काळ शेतीपंपाची लाईट पूर्ववत 8 तास करावी. याउलट उन्हाळ्यामुळे शेतीपंपाची लाईट आणखीन 2 तास वाढवून मिळावी अशी मागणी आहे. आपण आमच्या मागणीप्रमाणे कपात केलेली लाईट तात्काळ वाढवून न दिल्यास शेतकऱ्यांना घेऊन आम्ही सोमवार दिनांक 1 जून 2026 पासून आपल्या विरोधात तीव्र आंदोलन करणार आहोत याची नोंद घ्यावी. तसेच यावेळी जर का शेतकऱ्यांकडून काही बरेवाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील. याबाबत आम्हा कोणालाही जबाबदार धरू नये याचीही नोंद घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे. यावेळी वैभव कांबळे, शिवाजी माने, प्रभाकर साळुंगे, ज्ञानदेव पाटील, सदाशिव कुलकर्णी, कृष्णात भीमराव पाटील, प्रवीण यादव, पृथ्वीराज जामदार, दशरथ पाटील, ज्योतिराम खोडके, नितीन कांबळे, युवराज आडनाईक, नितीन कांबळे, रामजी जाधव यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस प्रमुख यांना देण्यात आले. कालपासून MSEDने अचानकपणे शेतकऱ्यांची लाईट 2 तास कपात केलेली आहे. या विरोधात शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. कोल्हापूरच्या पश्चिम भागासह पन्हाळा असेल, राधानगरीपर्यंतच्या चंदगड आजऱ्यापर्यंतच्या सगळ्या तालुक्यात आता पेरण्या झालेल्या आहे. असं असताना जर लाईट कपात केली तर उद्या उगवणार कशी पिकं, म्हणजे शेतकरी दुहेरी संकटात. यासाठी आम्ही आता महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या लटपटे साहेबांना निवेदन दिलेलं आहे. त्यांनी आम्हाला असं आश्वासित केले की 2 ते 3 दिवसासाठीच हे भारनियमन राहील. आम्ही 1 तारखेपर्यंत त्यांना सांगितले, जर 1 तारखेपर्यंत हे भारनियमन रद्द नाही झालं, पूर्ववत 8 तास वीज जर शेतकऱ्यांना नाही दिली तर आम्ही त्यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांना घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे. अगोदर शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. शेतमालाचे प्रचंड खर्च वाढलेले आहेत, उत्पादित खर्च. त्यात आणि पाणी नाही, म्हणजे पिकं पाण्याअभावी करपून जायची आमच्या डोळ्यादेखत बघायची पळ्या आल्या. एवढी वाईट अवस्था शेतकऱ्यांच्यावर कधी आली नव्हती. तरी सरकारला आहे आमचा इशारा आहे. आम्ही आता जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा याबाबत निवेदन दिलेलं आहे की जर 31 तारखेपर्यंत हे भारनियमन रद्द नाही झालं तर येत्या 1 तारखेला आम्ही MSEBच्या कार्यालयावर शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करणार आहोत. असा इशारा आम्ही जय शिवराय किसान संघटना, शेतकरी संघटना, वंचित आघाडी सर्व संघटनांच्या वतीनं आम्ही दिलेला.